नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या सुंदर, मनमोहक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल आणि ते पण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला जायचं असेल आणि जास्त दूरही नको वाटत असेल तर तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे हम्पी, पट्टडकल, ऐहोळ आणि बदामी। जर तुमच्याकडे 2 ते 3 दिवसांच्या सुट्ट्या असतील तर तुम्ही आरामशीर हा प्लॅन पूर्ण करू शकता। 2 दिवस असतील तर थोडं घाई होईल, पण जर 3 दिवस असतील तर तुम्ही उत्तमरित्या अभ्यासपूर्ण या 4ही स्थळांना भेटी देऊ शकता। या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला या 4ही ठिकाणांची भेट घडवून आणणार आहोत। चला तर मग या ठिकाणांमधलं पहिलं ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, ते म्हणजे बदामी उर्फ वातापी। आज आम्ही विजापूरहून बदामीकडे निघलेलो आहोत आणि बदामीला एक अवघ्या 15 किलोमीटर आमच्यापासून बदामी उरलेली आहे। चालुक्यांची राजधानी असलेलं बदामी शहर आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। बदामीनंतर आम्ही पडक्कल आणि ऐहोळ या गावी जाणार आहोत आणि तिथलचे मंदिर समूह आम्ही पाहणार आहोत। तर जे वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहे आणि ज्याचं इतिहासात ज्या वास्तुशिल्प किंवा जे हेरिटेज साईट म्हणून प्रसिद्ध आहेत ते आम्हाला आज कव्हर करायचे आहेत। तर बदामीच्या ज्या 4 लेन आहेत त्या आम्हाला एक्सप्लोर करायच्या आहेत। भूतनाथ टेम्पल असेल आणि बदामीचा किल्ला असेल, हा आम्हाला आज एक्सप्लोर करायचा आहे। बदामी हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील एक गाव असून आम्ही या ठिकाणी विजापूर बागलकोट मार्गे बदामीला पोहोचलो। बदामी हे मध्यम स्वरूपाचं शहर असून तुम्हाला इथे राहण्याची व्यवस्था आहे की नाही, तुम्हाला कुठे जेवायला चांगले मिळेल याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आल्यानंतर समोर जो लाल कातळ दिसतो, याच लाल कातळात बदामीचा लेणी समूह कोरलेला आहे। गाडी पार्किंगला लावून आम्ही पाय वाटेने या लेणी समूहाकडे आलो। इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत एक शक्तिशाली राजघराण्याचा उदय झाला। ते घराणं म्हणजे बदामीचे चालुक्य। चालुक्य हे सुरुवातीला बनवासींच्या कदंबाचे सरदार होते असे सर्वसाधारणपणे मानलं जातं। त्या घराण्याचा पहिला पुरुष जयसिंह हा होता। जयसिंहाचा पुत्र रणराग आणि त्याचा पुत्र पुलकेशीने बनवासीच्या कदंबांना हरवून वातापी नामक राजधानीची निर्मिती केली, तीच ही बदामी। आज आम्ही बदामी या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर तुम्ही मागे पाहू शकता बदामीच्या या जवळपास 4 केव्ज आहेत। त्याच्यामध्ये जी पहिली केव आहे ती शिवलेणी आहे, म्हणजे विष्णू महादेवाची लेणी आहे। दुसऱ्या 2 लेण्या ज्या आहेत त्या विष्णूच्या लेण्या आहेत आणि चौथी जी लेणी आहे वर जाऊन पाहणार आहोत ती जैन लेणी आहे। जवळपास 4 लेण्या या लेणी समूहामध्ये आहेत। पहिल्या लेणीच्या सुरुवातीला आपल्याला उजव्या बाजूला एका 18 हाती नटराजाची मूर्ती दिसते, तर डाव्या बाजूला आपल्याला एक द्वारपाल कोरलेला दिसतो आणि त्या द्वारपालाच्या वरच्या कोपऱ्यांमध्ये एका नंदीवर आपल्याला शिवपार्वतीचं एक सुंदर देखणं रूप दिसतं। तर ह्या लेणीचा भार सांभाळणारे यक्षही तिथं कोरलेले आहेत। लेणीमध्ये आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला हरिहराची मूर्ती दिसते। हे शिव आणि विष्णूचं एकत्रित रूप इथं एका सुंदर पद्धतीनं कोरलेलं आहे। तर लेणीच्या उजव्या बाजूला आपल्याला अर्धनारीश्वराची मूर्ती कोरलेली दिसते। हे शिव आणि पार्वतीचं एकत्रित रूप इथं कोरलेलं आहे। खरं तर ह्या प्रत्येक मूर्तीकडे पाहून आणि खांबांवरच्या कोरीव कामाकडे पाहून आपल्याला चालुक्यकालीन जे कारागीर होते त्यांचं कौतुक आपल्याला करावं वाटतं। किती सुंदररित्या हे बारीक कोरीव काम केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ह्या सभामंडपातल्या प्रत्येक खांबांवर इतकं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। आणि ह्या सभामंडपाच्या आतमध्ये गाभाऱ्यात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला एका चौरसाकृती शिवलिंगाचं दर्शन घडतं आणि आपलं मन प्रसन्न होतं। या लेणींमधल्या छतांवर अनेक मूर्त्या खूप सुंदर रीतीने कोरलेल्या आहेत। या लेणीमधलं एक सर्वात वैशिष्ट्य म्हणजे या छतावर कोरलेला हा शेषनाग। तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या हा कोरलेला असून हा जणू काही खराखुरा नाग आपल्याला दिसतो असं वाटतं आणि तो आपल्या अंगावर पडेल की काय असं आपल्याला भास होतो। यानंतर आपण दुसऱ्या नंबरच्या लेणीचं दर्शन घेऊयात। या लेणीमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला बदामीच्या कड्यांचं दर्शन होतं।
लेणीमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला डाव्या बाजूला द्वारपाल कोरलेले दिसतात. तर ही लेणी विष्णू लेणी असून यामध्ये विष्णूचे 2 अवतार कोरलेले आहेत. वरांड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला वराह अवतार दिसून येतो. हा वराह खूप सुंदर रीतीने कोरलेला असून तो शेष नागावर अश्वारूढ आहे व त्याच्या भुजांवर त्याने पृथ्वी तोललेली आहे. वरांड्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विष्णूचा त्रिविक्रम अवतार कोरलेला आहे. त्रिविक्रम अवतार म्हणजे वामनाचा अवतार. वरंड्यातील छतावर अप्रतिम कोरीवकाम केलेले असून यामध्ये चक्र, स्वस्तिक चिन्हरूपी भुलभुलैयासारखी कमालीची मोहक नक्षी कोरलेली आहेत. त्याच्या आजूबाजू समुद्र मंथनासारखे देखावे आहेत. या लेणीच्या गर्भगृहात विष्णुपीठ असून त्यावरची मूर्ती मात्र आज नष्ट झालेली आहे आणि हे विष्णुपीठ आज रिकाम्या अवस्थेत उपलब्ध आहे. तिसऱ्या लेणीमधलं विष्णू स्वरूप पाहून मला म्हणावंसं वाटतं, मी आस्तिक की नास्तिक, मी हिंदू की वैदिक, मी आर्य की द्रविड, स्वर्ग जन्नत हेवन की नरक जहन्नुम हेल, धर्मासाठी मानव की मानवासाठी धर्म, हिंदू श्रेष्ठ की ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, जैन, पारशी की यहुदी, या साऱ्या संकल्पना दुय्यम ठरतात जेव्हा मी अशा कलाकृती पाहतो. मला यावरील साऱ्या संकल्पनेपेक्षा या अशा मूर्ती घडवणारा माणूस महत्त्वाचा वाटतो. त्याची असलेली भक्ती, त्याचं असलेलं प्रेम, त्याने घेतलेले परिश्रम महत्त्वाचे वाटतात. हजारो वर्षांपूर्वी ना अभियंते होते, ना तांत्रिक अवजारं, ना आत्तासारखं लेझर तंत्रज्ञान, पण तरीसुद्धा आजच्या मूर्तिकाराला लाजवेल अशा कलाकृती इतिहासातील लोकांनी बनवल्या आहेत. आपल्या आयुष्यातील कैक वर्ष त्यांनी अशा कलाकृती बनवण्यासाठी खर्ची घातली असतील. मूर्तीचा एक एक अवयव सुंदर बनवण्यासाठी कितीतरी दिवस हातोड्यांचे घाव या दगडांवर घातले असतील. अंधाऱ्या लेण्यांमध्ये तुटपुंज्या प्रकाशात कितीदा तरी हातोडी, छन्नीचे घाव बोटावर घेतले असतील. या अशा असंख्य मूर्तींवर हजारो वर्षापासून कितीतरी कलाकारांनी हातोडी, छन्नीचे घाव बोटांवर घेऊन रक्ताचा अभिषेक घातला असेल. यासारख्या जगातल्या अनेक देशात अनेक धर्माच्या सुंदर, डोळस, सुबक कलाकृती बनवणाऱ्या ज्ञात अज्ञात श्रेष्ठ कलाकारांना माझ्याकडून विनम्र अभिवादन. मंदिर ह्या लेणी समूहातील चौथी लेणी, जिला जैन लेणी म्हणून ओळखलं जातं, कारण ही याच्यामध्ये जे काही जैन तीर्थंकर आहेत त्यांचे शिल्प इथं कोरलेले आहेत. लेणीच्या मुखमंडपात डाव्या बाजूला बाहुबलीची सुबक मूर्ती कोरलेली आहे. मुखमंडपाच्या उजव्या बाजूस महावीरांचे गुरु पार्श्वनाथ यांची मूर्ती कोरलेली आहे. तर गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहाच्या डाव्या बाजूला जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ यांची मूर्ती कोरलेली आहे. चालुक्यांचे काही महाल जैन होते, तसेच जैन धर्मालाही त्यांचा उदार आश्रय होता. हे लेणं म्हणजे एक जिनालय आहे. खुला मुखमंडप, आयताकार सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. 7व्या शतकात कोरलं गेलेलं हे लेणं येथील सर्वात लहान लेणं आहे आणि यात अनेक तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. चौथ्या लेणीच्या प्रांगणात आल्यावर विरुद्ध बाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतो तो बदामीचा किल्ला. याच किल्ल्यावरून बदामीच्या चालुक्यांनी जवळपास 6 राज्यांमध्ये आपला राज्यकारभार केला होता. समोर पसरलेला अथांग अगस्त्य तलाव पाहिला की मन प्रसन्न होतं. त्याच अगस्त्य तलावाच्या त्या टोकाला भूतनाथाचं मंदिर आहे.
त्या बाजूचं हे भूतनाथाचं मंदिर वस्तुसंग्रहालय कव्हर करण्यासाठी वाहनतळाच्या समोरूनच एक पायवाट आहे, परंतु अंतर थोडं लांब असल्या कारणानं आम्ही या ऑटोचा वापर करून त्या बाजूला गेलो. किल्ला पाहायला वेळ कमी असल्या कारणानं आम्ही फक्त वस्तुसंग्रहालय आणि भूतनाथाचं मंदिर कव्हर केलं. खरं तर इथं आलेल्या प्रत्येक माणसानं इथलचं वास्तुसंग्रहालय पाहावं. कुठे गणपती? आपल्या घरी आहे. संग्रहालयामध्ये बरीच शिल्पे आहेत जी लेणी मंदिरातील पण आहेत, पण जी आक्रमणं झाल्यानंतर आणि अगदी तुटत आली होती अशी शिल्पे उचलून संग्रहालयात ठेवलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बरीच माहिती या संग्रहालयात दिलेली आहे. खास वैशिष्ट्य या संग्रहालयाचं म्हणजे तिथं लज्जागौरी व मकरतोरणा यांची अप्रतिम आणि अवर्णनीय शिल्पे ठेवलेली आहेत. आतमध्ये फोटो व व्हिडिओ काढायला परवानगी नसल्याने आतमधले दृश्य आपण दाखवू शकत नाही. हे संपूर्ण अगस्त्य तलाव आहे आणि अगस्त्य तलावाच्या त्या टोकाला तुम्हाला भूतनाथ टेम्पल दिसतंय. रोहिणी, कसा व्ह्यू आहे? काय नाही, काय विशेष? काय विशेष? एवढं सुंदर भासताना दुसरं काय विशेष असणार आहे? या अगस्त्य तलावाच्या घाट रस्त्यावरून चालताना आपण जणू काही चालुक्यांच्या काळात गेल्यासारखं झालं. त्या काळी याच रस्त्याने चालुक्यांचे अनेक राजे, पुलकेशी, कीर्तिवर्मन, पुलकेशी दुसरा, विक्रमादित्य असे अनेक राजे याच मार्गाने चालत असतील. शेकडो लोक आपल्या राजाला वंदन करण्यासाठी मुजरे करत असतील. राजाच्या जय जयकाराच्या घोषणांनी हा आसमंत दुमदुमून जात असेल. नुसतं विचार केला तरी भारी वाटतं. या मंदिराला भूतनाथ मंदिर का म्हटलं जातं? त्या मंदिराच्या गर्भगृहात जी मूर्ती आहे त्या मूर्तीला 2 सुळे आहेत. 2 हातांची मूर्ती आहे आणि ती बसलेली आहे राजेशाही थाटात. तर कुठला असा देव आहे जो अशा फॉर्मॅटमध्ये बसतो? तर नरसिंह. पण चेहरा मानवी आहे आणि 2 सुळे राक्षसासारखे बाहेर आले आहेत. मग हा मानव आहे का दानव आहे? लोक यात कन्फ्यूज झाले. मग लोकांनी याला नाव दिलं भूतनाथ, भूतांचा नाथ, भूतांचा देव भूतनाथ. भूतनाथ मंदिराच्या मागच्या पाऊलवाटेने आपण मागे गेलो तर समोर दिसणाऱ्या या कातळात अनेक शिवलिंग, छोटी मंदिरे व मूर्त्या कोरलेल्या आहेत. सुप्रसिद्ध लेखक आमचे मित्र डॉक्टर प्रकाश कोयाडे यांच्या प्रतिपश्चंद्र या कादंबरीवर आधारित सिक्रेट्स ऑफ शिलेदार या वेब सिरीजमध्ये इथलची बरीच शूटिंग केलेली आहे. या कातळात कोरलेल्या 7 मूर्त्यांचा संदर्भ घेऊन एक कोडं सोडवलेला आहे. या 7 मूर्त्यांमध्ये पहिला वराह अवतार, गणेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, महाकाली आणि नरसिंह अवतार कोरलेला आहे. याच कातळाच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने आपण मागील बाजूस गेलो तर खूप सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. या बाजूला विष्णूचं एक छोटं मंदिर आहे. त्याला विष्णुगुडी किंवा 5वी लेणी म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात विष्णूची शेषनागावर पहुडलेली अनंतशयनी मूर्ती खूप रेखीव पद्धतीने कोरलेली दिसते. प्रथम दर्शनी ही मूर्ती ओबडधोबड दिसेल आणि संगमरवरात कोरल्यासारखी वाटेल, पण ती तशी नसून आतल्या खडकात ती कोरलेली असल्याने खडकावरील रेषा सुद्धा या मूर्तीवर आलेल्या दिसतात. या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार सुद्धा कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अगस्त्य तलावात उतरलेल्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसून आम्ही हा निसर्गरम्य परिसर डोळ्यात आणि आठवणीत सामावून घेतला. काही फोटोज पण काढले. खरं तर बदामी हंपीत कसाही फोटो काढला तर सुंदरच निघतो, कारण इथली वाईबच तशी आहे. नुकत्याच हलक्या सरी येऊन गेल्या त्यानंतर पडणाऱ्या कोळ्या उन्हात लाल कातळातील हा परिसर अजूनच मनमोहक दिसू लागला.
खरं तर कुठलंही पर्यटन स्थळ नुसतं पाहायचं नसतं, तर ते अनुभवायचं असतं, तरच ते आपल्या जास्त काळ स्मरणात राहतं. बदामीनंतर पुढे आम्हाला पट्टडक्कल गाठायचं होतं, म्हणून आम्ही हा परिसर डोळ्यात साठवत माघारी फिरलो. सकाळपासून एवढी पायपीट करून आम्हाला कडकडून भूक लागली होती. मागे एका व्हिडिओमध्ये इथलच्या एका खानावळीबद्दल ऐकलं होतं. तिचं नाव म्हणजे वीरभद्रेश्वर खानावळ. ही खानावळ चालवणारा जो मित्र आहे तो इथलाच, पण त्याचं आजोळ हे सोलापूर जिल्ह्यातलं, त्यामुळे याला खूप चांगल्या पद्धतीनं मराठी बोलता येतं. या व्हिडिओचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे रेकॉर्ड झाला नाही, म्हणून या मित्रांसोबत साधलेला संवाद मी तुमच्यासमोर मांडू शकत नाही. पण थोडक्यात माहिती देतो. या खानावळीत तुम्हाला 100 रुपयात पोटभर जेवण मिळेल. तुम्हाला इथं 2 प्रकारच्या भाज्या, वरण भात, चपाती आणि भाकरीचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यासोबत त्याने दिलेल्या जो 2 चटण्या होत्या त्या खूप सुंदर होत्या. त्यामुळे जर तुम्हाला कर्नाटकात आलात, बदामीत आलात आणि तुम्हाला महाराष्ट्राची चव जर चाखायची असेल तर तुम्ही नक्कीच वीरभद्रेश्वर खानावळीला भेट देऊ शकता आणि पोटभर जेवण करू शकता. तुम्हाला बदामीत सुद्धा राहण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत, काही हॉटेल्स आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही एका दिवसात बदामी, पट्टडक्कल आणि ऐहोळ कव्हर करणार असाल तर तुम्ही मुक्कामाला हॉस्पेट किंवा हम्पी येथे जाऊ शकता. जर शक्यच नाही झालं तर KTDC ऐहोळेच्या यात्री निवासात तुम्ही मुक्काम करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचं काही सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा पट्टडक्कलचा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नोमॅडिक इंडियन कपल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच.